नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता महिपत शिकरे साक्षी वात्सल्य आश्रम पाडण्यासाठी वात्सल्य आश्रमाच्या ठिकाणी आलेले असतात, परंतु त्याचवेळी अचानक धमाकेदार एंट्री करत अर्जुन कशाप्रकारे वात्सल्य आश्रम वाचवणार आणि महिपत शिकरे आणि साक्षीला कशाप्रकारे धूळ चारणार हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं होतं की अर्जुनने जज साहेबांना एका दिवसाची मुदत देण्यासाठी विनंती केलेली असते. अर्जुन जज साहेबांना म्हणालेला असतो की मी हे स्वतः बोलत नाहीये, तर कायदा बोलत आहे आणि कायद्याच्या नियमाप्रमाणे तुम्हाला तर मला वेळ द्यावीच लागेल. आता महिपत शिकरेंनी जज साहेबांना तर खिशात घातलेलं असतं, परंतु अर्जुनने कायद्याचा नियम सांगताच जज साहेब मात्र काहीच करू शकत नाहीत. आता नाईलाजाने जज साहेबांना अर्जुनला या कामकाजासाठी होकार द्यावा लागतो. जज साहेब अर्जुनला म्हणतात, तुम्हाला आम्ही एका दिवसाचा कालावधी देत आहोत, त्यासाठी वेळ सकाळी 9 ते दुपारी 3 असेल. या कालावधीमध्ये जर तुम्हाला पुरावा सापडला नाही तर मग मात्र आम्हाला आमचा निर्णय घ्यावाच लागेल. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, माझ्यासाठी हा वेळ पुरेसा आहे, मी नक्कीच पुरावा शोधून घेऊन येईल. तर दुसरीकडे मात्र महिपत शिकरेंचा ओव्हर कॉन्फिडन्स असतो की काही झालं तरी अर्जुनला पुरावा सापडणारच नाही. अर्जुन, सायली आणि चैतन्य कोर्टाच्या वेळेप्रमाणे वात्सल्य आश्रममध्ये पोहोचतात. आता वात्सल्य आश्रममध्ये पोहोचताच सायलीचे अश्रू अनावर होतात. तू आपलं दुःख बाजूला सारत आता सायली ही पुराव्यांची शोधाशोध करू लागते. अर्जुन, सायली, चैतन्य वात्सल्य आश्रमामध्ये मिळत असणाऱ्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचा पाठपुरावा करत असतात आणि ती गोष्ट पुरावा म्हणून जमा करत असतात. आता त्याचवेळी अर्जुनचा लक्ष तिथे एका छोट्याशा वस्तूजवळ जातो, तो म्हणजे सोन्याची वस्तू. तर आता अर्जुनला वाटत असतं की हे नक्कीच काहीतरी वेगळं आहे आणि म्हणूनच सायलीच्या हेअरपिनच्या सहाय्याने अर्जुनने ती वस्तू जमा केलेली असते. आता ती वस्तू नक्की काय आहे हे सरळ सरळ सांगताही येत नाही, परंतु ती सोन्याची असते आणि आश्रमातील कोणाचीही नाही हे मात्र सायलीला पक्क माहीत असतं. सायलीची खात्री असते, ती अर्जुनला म्हणू लागते की मला पूर्ण खात्री आहे की ही वस्तू आश्रमात कोणाजवळही नव्हती. तर त्यानंतर सायली, अर्जुन आणि चैतन्य अजून काही पुरावा हाती लागत आहेत का याचा शोध घेऊ लागतात. आता त्याचवेळी सायलीचा लक्ष दरवाजाच्या फटीमध्ये जातो. सायली अर्जुनला आवाज देत म्हणते, सर, यामध्ये काहीतरी आहे. आता अर्जुन पुन्हा एकदा हेअरपिनच्या साहाय्याने नक्की काय आहे याचा शोध घेतो आणि त्याचवेळी अर्जुनच्या समोर येतं ते म्हणजे एका ब्युटिक्सचं म्हणजेच प्रीतीज ब्युटिक्सचं व्हिजिटिंग कार्ड. आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो. तर सायली अर्जुनला म्हणते की आश्रमामध्ये खाण्याचे वांदे, मग एवढ्या मोठ्या ब्युटिक्समध्ये कोण जाणार आहे. तसंही कधीतरी प्रिया असे कपडे घालायची, परंतु ते तिच्या मैत्रिणीचे असायचे. इतरांच्या कपड्यांसाठी कधी बाहेर जाण्याची वेळ आलीच नाही, कारण आम्हा सर्वांसाठी कुसुमताईच कपडे शिवायचे. तर चैतन्य म्हणतो की अशा ब्युटिकमध्ये साक्षी जायची. साक्षीला नेहमीच वेगवेगळे आउटफिट्स घालायला खूप आवडायचे आणि म्हणूनच ती वेगवेगळ्या ब्युटिक्समध्येही जायची आणि मला तरी असं वाटत आहे की हे ब्युटिक्सचं कार्ड साक्षीचं असू शकतं. आता चैतन्याचं हे उत्तर ऐकल्यानंतर सायली आणि अर्जुनला धक्काच बसतो. तर आता अर्जुन, सायली, चैतन्य वेळ खूप कमी असल्यामुळे अजून काही पुरावा हाती लागत आहेत का याचा शोध घेत असतात. तर आता अर्जुनच्या हाती अजून एक भक्कम पुरावा लागलेला असतो, परंतु तो पुरावा अर्जुनने गुलदस्त्यातच ठेवलेला असतो. तर दुसरीकडे पुरावे शोधूनही झालेले असतात आणि वेळेचं बंधन असल्यामुळे कोर्टाची वेळही संपलेली असते. आता कोर्टाची वेळ संपल्यामुळे सायली, अर्जुन, चैतन्य आपली पुराव्यांची शोध मोहीम थांबवतात. तर त्यानंतर अर्जुन सायली आणि चैतन्याला म्हणतो, आपण आतापर्यंत भरपूर असे पुरावे गोळा केले आहेत. आता एक तरी असा पुरावा असेल की जो साक्षी आश्रमात होती हे सिद्ध करू शकेल. तर आता सायली म्हणते की आपलं ठरल्याप्रमाणे आपण आता प्रीतीज ब्युटिकमध्ये जायचं का. तर अर्जुन म्हणतो की हो, तिथे तर जावंच लागणार आहे. तिथे आपल्या हाती नक्कीच काहीतरी भक्कम पुरावा लागू शकतो आणि त्यासाठी आपल्याला तिथे जावंच लागेल. आता अर्जुन, चैतन्य आणि सायली सर्वजण पनवेलमध्येच असणाऱ्या प्रीतीज ब्युटिकमध्ये जातात. आता अर्जुन तिथे जाताच साक्षी शिकरे ही तुमच्याजवळच कपड्यांची खरेदी करते का, साक्षी शिकरे यांना तुम्ही ओळखता का. अर्जुन त्या मॅडमजवळ इन्क्वायरी करू लागतो, परंतु त्या मॅडम घाबरलेल्या असतात. अर्जुन, सायली आणि चैतन्य त्यांना म्हणू लागतात, मॅडम तुम्ही घाबरू नका, तुम्हाला कोणत्याही प्रकारची शिक्षा होणार नाही, परंतु एका गुन्हेगाराला आपल्याला पाठीशी घालायचं नाही, हा सत्याचा लढा आहे आणि म्हणूनच तुम्हाला आम्हाला साथ द्यायची आहे. असं म्हणत सायली ही त्या मॅडमजवळ हात जोडते आणि म्हणू लागते, मॅडम प्लीज, आम्हाला या सगळ्यासाठी तुमच्या मदतीची खूप गरज आहे.
सायली त्या मॅडमसमोर हात जोडते आणि म्हणते, मॅडम प्लीज आम्हाला मदत करा. तुम्ही जर आज आम्हाला मदत केली तर तुमचे उपकार मी कधीही विसरणार नाही आणि तुमच्या मदतीमुळे माझ्या वडिलांना जेलमधून बाहेर काढण्यासाठी मला मदत होईल. मी ज्या ठिकाणी लहानाची मोठे झाले असं माझा आश्रम मला वाचवण्यासाठी मदत होईल आणि म्हणूनच मला असं वाटत आहे की प्लीज तुम्ही नक्की साक्षी शिकरे इथे आली होती का आणि तिने तुमच्याजवळ कधी कपडे घेतले आहेत का याची प्लीज आम्हाला माहिती द्याल का. परंतु त्या मॅडम घाबरलेल्या असतात. त्यांना वाटत असतं की जर आपण यामध्ये पडलो तर आपलंही नाव यामध्ये येऊ शकतं आणि म्हणूनच आपण यामध्ये पडू नये असा विचार करत त्या मॅडम काहीच बोलत नाहीत. तर आता सायलीला काय करावं काहीच कळत नसतं. तर आता अर्जुन त्या मॅडमना म्हणतो, मॅडम आत्तापर्यंत आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट केली की आम्हाला सहकार्य करा, तरीही जर तुम्हाला सहकार्य करायचं नसेल तर आता मलाच काहीतरी पाऊल उचलावं लागेल. तुम्हाला तर माहीतच असेल की सरकारी कामकाजामध्ये कोणीही अडथळा आणू शकत नाही आणि वेळ पडली तर तुम्हाला सरकारी कामकाजामध्ये मदतही करावी लागते आणि ही केस फक्त एका सर्वसामान्य माणसाची आहे. सर्वसामान्य माणसाचा जीव वाचवण्यासाठी हा लढा चालू आहे आणि म्हणूनच मला वाटत आहे की त्या दिवशी नक्की काय घडलं होतं हे तुम्हीच मला सांगू शकता किंवा तुमच्याजवळ CCTV फुटेज उपलब्ध असल्यामुळे तेही तुम्ही मला दाखवू शकता. तर आता मॅडम म्हणतात, परंतु सर. तर अर्जुन म्हणतो, तुम्ही काहीच काळजी करू नका. या सगळ्यामध्ये तुमचं नाव कुठेही येणार नाही याची पूर्ण जबाबदारी माझी आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. आता सायली पुन्हा एकदा त्या मॅडमसमोर हात जोडते आणि म्हणू लागते, मॅडम प्लीज प्लीज मी तुम्हाला हात जोडून विनंती करत आहे की या कामकाजामध्ये आम्हाला तुम्ही मदत करा. तर आता सायलीची ती विनंती पाहून त्या मॅडम तयार होतात आणि सायलीला म्हणतात, मॅडम प्लीज तुम्ही आमच्यासमोर हात जोडू नका. मी तुम्हाला हवी असणारी कोणतीही मदत करायला तयार आहे. आज तुमच्या वडिलांना वाचवायचं आहे, तुम्हाला तुमचा आश्रम वाचवायचा आहे आणि त्यासाठी मी नक्कीच मदत करेन. तर आता सायली, अर्जुन, चैतन्य या सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो. अर्जुन त्यांना विचारतो, मॅडम असा कोणता पुरावा आमच्या हाती लागू शकतो की ज्यामुळे कळेल की साक्षी शिकरे इथे येऊन गेली आहे. तर त्या मॅडम म्हणतात, आम्ही प्रत्येक कस्टमरचा रेकॉर्ड ठेवत असतो, प्रत्येक कस्टमरची नोंद आम्ही ठेवत असतो. एवढंच नाही तर CCTV फुटेजही आहेत की त्यामध्येही आपल्याला सापडू शकतं की या ब्युटिकमध्ये नक्की कोणी कोणी भेट दिली आहे. आणि तसंही मला आठवतं की या अगोदर साक्षी शिकरे मॅडम या ब्युटिक्समध्ये येऊन गेल्या आहेत. मला आठवत आहे, मला अंदाज आहे की साक्षी शिकरे मॅडम या ब्युटिक्समध्ये आल्या होत्या आणि त्यांनी जास्त अशी कपड्यांची खरेदी केली होती आणि त्यावर आम्ही त्यांना ऑफरही दिली होती. तर अर्जुन म्हणतो, ग्रेट. आता त्या संदर्भात काही पुरावा सापडू शकतो का. तर त्या मॅडम म्हणतात की हो, आम्हाला बिल चेक करावं लागेल कारण आमच्या रेकॉर्डमध्ये नक्कीच त्यांची नोंद असेल. तर आता मॅडम बिल चेक करतात, रेकॉर्ड चेक करतात. तर तिथे साक्षीचा रेकॉर्ड त्यांना मिळतं. तर दुसरीकडे आता त्यांचं CCTV फुटेजही चेक केलं जातं. 1.5 वर्षापूर्वीचं CCTV चेक करत असताना आता अर्जुनच्या हाती CCTV फुटेजही लागलेलं असतं. त्यावरून हे सिद्ध होतं की साक्षी शिकरे ही ब्युटिक्समध्ये येऊन गेली आहे. तर आता अर्जुन, सायली आणि चैतन्य त्या मॅडमचे आभार मानतात आणि म्हणतात, मॅडम खरंच थँक्यू की तुम्ही आम्हाला एवढी मोठी मदत केली. आता अर्जुन त्या मॅडमना म्हणतो, परंतु मॅडम माझी अजून एक रिक्वेस्ट होती. जर वेळ पडलीच आणि जर कोर्टामध्ये तुम्हाला हजर करण्याची वेळ आली तर तुम्ही स्वतःहून कोर्टामध्ये यायला तयार आहात का. तर आता त्या मॅडम म्हणतात की हो सर, तुम्ही काहीच काळजी करू नका. वेळ आली तर मी नक्कीच कोर्टामध्ये येऊन साक्ष देईन. आता अर्जुन, सायली, चैतन्य सर्वजण त्या मॅडमचे आभार मानतात. आता अर्जुन सायलीला म्हणतो, सायली आपल्या हाती आता भक्कम पुरावा लागला आहे. आता यावरून हेच सिद्ध होतं की साक्षी शिकरे त्या रात्री आश्रमामध्येच होती. ती आश्रमाच्या परिसरातच होती कारण ज्या अर्थी हे कार्ड त्या आश्रमाच्या आवारात सापडू शकतं याचा अर्थ हाच होतो की साक्षी शिकरे त्या रात्री आश्रमातच होती. तर आता सायली अर्जुनला विचारते, सर या सगळ्यानंतर माझे मधुभाऊ निर्दोष सुटतील ना. अर्जुन सायलीला म्हणतो, सायली तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमच्या मधुभाऊंना सोडवणं ही माझी जबाबदारी आहे. परंतु आता सध्या वात्सल्य आश्रम वाचवणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आता काही झालं तरी मी वात्सल्य आश्रम पडू देणार नाही आणि काही झालं तरी हा स्टेही उठू देणार नाही आणि काही दिवसांचाच प्रश्न आहे. त्यानंतर मी मधुभाऊंनाही सोडवणार आहे. अर्जुनच्या या शब्दातच सायलीच्या चेहऱ्यावर आनंद आलेला असतो. सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून अर्जुन मनाशीच म्हणतो, सायली हाच आनंद मला तुमच्या चेहऱ्यावर कायम पाहायचा आहे आणि त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. मी जग इकडचं तिकडे करेन
परंतु तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद मी कधीही पुसू देणार नाही. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद असाच कायम राहणार, मी तुम्हाला वचन देत आहे. तर दुसरीकडे आता अर्जुन चैतन्याला म्हणतो, चैतन्य की आताच तुला कोर्टामध्ये जाऊन उद्याची तारीख मागून घ्यावी लागेल, कारण आपल्याला लवकरात लवकर हे पुरावे कोर्टात सादर करावेच लागतील. तर चैतन्य म्हणतो, ठीक आहे अर्जुन. आता चैतन्य कोर्टाची परवानगी घेण्यासाठी तिथून परस्पर कोर्टामध्ये निघालेला असतो. तर दुसरीकडे सायली आणि अर्जुन घरी येतात. आता सर्वजण सायली आणि अर्जुनला पुराव्याबद्दल विचारतात, परंतु प्रियाही तिथेच असते आणि अस्मिताही तिथेच असते आणि म्हणूनच सायली आणि अर्जुन कुठल्याही पुराव्याबद्दल घरी काहीच बोलत नाहीत. तर अर्जुन सर्वांना म्हणतो की आतापर्यंत आम्ही खूप प्रयत्न केलेत, परंतु एकही पुरावा आमच्या हाती लागला नाही. त्यामुळे आता काय होईल हे देवाच्याच हातात आहे. आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो, तर प्रियाला मात्र आनंद झालेला असतो. तर आता सायली रूममध्ये येताच अर्जुनला म्हणते, तुम्ही असं का म्हणालात की पुरावा सापडला नाही? अहो तुम्ही असं म्हणाल्यामुळे पूर्ण आजी आई यांना किती त्रास झाला पाहिलात का? अहो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच उडाला आहे. तर अर्जुन सायलीला म्हणतो, परंतु तुमच्या चेहऱ्यावरच्या आनंदाचं काय? कारण जर मी आता पुराव्याबद्दल तिथे सर्वांसमोर सांगितलं असतं तर तिथे तन्वीही होती. आता तन्वीच्या हे कानी पडलं असतं तर तन्वीने साक्षीला फोन केला असता आणि यामुळे काय झालं असतं तर साक्षी सावध झाली असती. आणि म्हणूनच मी सर्वांसमोर असं दाखवून दिलं की आपल्या हाती कुठलाच पुरावा लागला नाही. ही आनंदाची बातमी तन्वी नक्कीच साक्षीला देणार याची मला पूर्ण खात्री आहे. तर अर्जुनने जसं सांगितलेलं असतं तसंच सर्व काही घडलेलं असतं. प्रियाने एका क्षणाचाही विलंब न करता साक्षीला फोन केलेला असतो आणि साक्षीला म्हणालेली असते की एक आनंदाची बातमी आहे. साक्षी विचारते, काय? अशी कोणती आनंदाची बातमी आहे की जी सांगण्यासाठी तू असा घाईघाईने फोन केला आहेस? तर आता प्रिया म्हणते, ती आनंदाची बातमी तुला कळाली तर तुलाही खूप आनंद होणार आहे. आता ऐकून घेशील का? साक्षी म्हणते, बोल. तर प्रिया म्हणू लागते, अर्जुन आणि सायली आत्ताच घरी आले आहेत. आता मात्र साक्षीला धक्काच बसतो. साक्षी विचारते, मग काय झालं? अर्जुन आणि सायलीच्या हाती कुठला पुरावा लागला आहे का? तर प्रिया म्हणते, नाही, कारण सायली आणि अर्जुनचा चेहरा पाहता असंच वाटत आहे की त्यांच्या हाती असा कुठलाही पुरावा लागला नाही. आणि खरं तर अर्जुननेच सांगितलं आहे की त्याच्या हाती कुठलाच पुरावा लागला नाही. त्यामुळे आता तुला तर काळजी करायचं कारणच नाही. साक्षी खुश होते आणि म्हणू लागते, थँक्स प्रिया, तू एवढी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी लगेच मला कळवलीस. तर त्यानंतर आता साक्षीचा आनंद काही गगनात मावत नसतो. ती अण्णांना आवाज देत म्हणू लागते, अण्णा, एक आनंदाची बातमी आहे. तर आता महिपत शिकरे विचारतात, काय झालंय? एवढं मोठमोठ्याने ओरडायला कुठे आग वगैरे लागली आहे का? तर आता साक्षी म्हणते, नाही अण्णा, खऱ्या अर्थाने आग विझली आहे. तर महिपत शिकरे विचारतात, काय? साक्षी म्हणते, हो अण्णा, कारण अर्जुन आणि सायलीच्या हाती असा कुठलाही पुरावा लागला नाही की ज्यामुळे अर्जुन आणि सायली आश्रम वाचवू शकतात आणि मला अडकवू शकतात. तर महिपत शिकरे म्हणतात, मला वाटलंच होतं की त्या दोघांच्याही हाती कुठलाच पुरावा लागणार नाही, कारण या घटनेला 1.5 वर्ष होऊन गेलं आणि पोलिसांनाही तपास केला होता. त्यांना जर कुठला पुरावा सापडला नाही तर या चिल्लरला कुठे पुरावा सापडणार आहे? मला तर खात्री आहे आणि मला माहीत होतं की आता वात्सल्य आश्रम हे आपलं आहे आणि आपल्या हातून कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. तर महिपत शिकरे साक्षीला म्हणतात, परंतु खरी मजा तर उद्याच आहे. साक्षी विचारते, कोणती? तर आता महिपत शिकरे साक्षीला म्हणतात, उद्या अर्जुन आणि सायलीचा चेहरा अगदी बघण्यासारखा असणार आहे आणि त्यानंतर सायलीच्या समोरच आपण ते वात्सल्य आश्रम जमीनदोस्त करायचं आहे. तर आता महिपत शिकरे आणि साक्षी आनंदानेच कोर्टामध्ये आलेले असतात. तर आता अर्जुनला जजसाहेब म्हणू लागतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आणि तुमच्या मागणीनुसार आम्ही तुम्हाला एका दिवसाची वेळही दिली होती. कालच्या वेळेमध्ये असा कुठला पुरावा तुमच्या हाती लागला आहे की जो तुम्ही आता कोर्टामध्ये सादर करू इच्छिता? तर अर्जुन जजसाहेबांना म्हणतो की जजसाहेब, मला साक्षी शिकरे यांना काही प्रश्न विचारायचे आहेत आणि म्हणूनच साक्षी शिकरे यांना विटनेस बॉक्समध्ये बोलावण्याची परवानगी मिळावी. तर आता जजसाहेबांनी परवानगी दिलेली असते. तर आता साक्षी विटनेस बॉक्समध्ये येते. अर्जुन साक्षीला प्रश्न विचारत म्हणतो, मिस साक्षी शिकरे, तुम्ही एका बिल्डरची मुलगी आहात, हो ना? तर साक्षी म्हणते की हो, माझे वडील महिपत शिकरे एक चांगले प्रतिष्ठित बिल्डर आहेत की ज्यांनी आतापर्यंत कित्येक लोकांना रोजगार उपलब्ध करून दिले आहेत, कित्येक लोकांची गरजा भागवल्या आहेत आणि कित्येक लोकांना राहण्यासाठी आसरा दिला आहे. तर अर्जुन म्हणतो, खरंच खूप छान काम करत आहेत आणि तुम्हीही खूप छान काम करता आणि तसंही तुमचं राहणीमानही उच्चच आहे. म्हणजे तुमचे हे कपडे, तुमचे हे आउटफिट्स यावरूनच समजत आहे की किती तुम्ही ब्रँडेड कपडे यूज करत आहात. तर साक्षी म्हणते की हो, माझ्या वडिलांनी लहानपणापासूनच मला अशा ब्रँडेड कपड्यांची सवय लावली आहे आणि ती नेहमीच आहे. तर अर्जुन म्हणतो, खरंच तुमचे हे कपडे पाहिल्यानंतरच तुमच्यावरून लक्षात येतं की तुमचं राहणीमान अगदी ब्रँडेड आहे आणि मला वाटतं तुम्ही पनवेलमध्ये असणाऱ्या असंख्य दुकानांमध्ये
म्हणजे ब्रँडेड दुकानामध्येच खरेदी करत असाल ना? तर साक्षी म्हणते की हो, माझ्या अशा ठराविकच ब्युटीक आहेत की ज्यामधून मी खरेदी करते. खरं तर ते कपडे मी डिझाईन करून घेते. मला डिझायनर कपडे वापरायची, आउटफिट्स वापरायची सवय आहे. तर अर्जुन म्हणतो, मला असं वाटते की इथे जवळ असणारे एक ब्युटिक्स. तर आता अर्जुन वेगवेगळ्या ब्युटिक्सची नावं घेतो. तर साक्षी म्हणते की नाही, मी प्रीती ब्युटिक्स यामधूनच जास्त करून कपडे घेत असते आणि तेथील आउटफिट्स मला खूप आवडतात. परंतु ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्ही असा प्रश्न का विचारत आहात? तर अर्जुन म्हणतो, तुम्ही काय म्हणालात? कोणतं ब्युटिक्स? तर आता साक्षी अर्जुनला म्हणते, प्रीतीज ब्युटिक. आता मात्र अर्जुन म्हणतो, एक्झॅक्टली. तुम्ही नेहमी इथूनच कपडे घेताना शुअर आहात का तुम्ही? तर साक्षी म्हणते की हो, माझं नेहमीच तिथे जाणं येणं असतं, त्यामुळे मी चुकणं अशक्य आहे. तर आता अर्जुन म्हणतो, अजूनही विचार करा की याच ब्युटिकमध्ये तुम्ही जाता ना? तर साक्षी म्हणते की हो, 100% मी नेहमी त्याच ब्युटिकमध्ये जाते. तर आता अर्जुन जजसाहेबांना म्हणतो, जजसाहेब, तुमच्या समोरच मिस साक्षी शिकरे यांनी कबूल केलं आहे की त्या नेहमी कपडे घेण्यासाठी प्रीतीज ब्युटिकमध्येच जातात. तर आता जजसाहेब म्हणतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे? तर अर्जुन म्हणतो, जजसाहेब, मला हेच सिद्ध करायचं आहे की आज आश्रमामध्ये ज्यावेळी आम्ही शोध घेतला त्यावेळी आमच्यासमोर एक व्हिजिटिंग कार्ड सापडलं आणि ते म्हणजेच प्रीतीज ब्युटिकचं. याचा अर्थ हाच होतो की साक्षी शिकरे त्या रात्री आश्रमामध्येच होत्या. आता मात्र साक्षीला चांगलाच घाम फुटलेला असतो. साक्षी म्हणते, हे कसं शक्य आहे? तर आता अर्जुन जजसाहेबांसमोर पुरावा सादर करतो आणि त्यानंतर साक्षी मात्र हे मान्य करायला तयारच नसते. साक्षी म्हणते, नाही, असं होणं शक्यच नाही. कारण काय आहे ना, मी जरी त्या ब्युटिक्समध्ये जात असली तरी अशा असंख्य मुली आहेत की ज्या ब्युटिक्समध्ये जात असतात. कदाचित त्यांच्या आश्रमातील कोणीही जाऊ शकतं. तर आता अर्जुन जजसाहेबांना स्पष्टीकरण देत म्हणतो, जजसाहेब, ज्या आश्रमामध्ये 2 वेळेचं खाणं मुश्किलीचं असायचं, अशा आश्रमामधील व्यक्ती एवढ्या मोठ्या ब्रँडेड कपड्यांची खरेदी करू शकतात का? आणि तसंही साक्षी शिकरे यांनी आताच तर कबूल केलं आहे की त्या नेहमीच या ब्युटिक्समध्ये जायच्या. तर साक्षी म्हणते, परंतु हे कार्ड माझं असणं शक्यच नाही. तर अर्जुन म्हणतो, कशावरून? की हे कार्ड तुमचं नाही. तर साक्षी हे मान्य करायला तयारच नसते. तर आता जजसाहेब म्हणू लागतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, अजून तुमच्याजवळ असा कुठला पुरावा आहे की ज्यामुळे आम्ही यावर विश्वास ठेवू शकतो? अर्जुन म्हणतो की हो, अशी एक सोन्याची वस्तू तिथे सापडली आहे आणि ती वस्तू आम्ही तुमच्यासमोर सादर करत आहोत. ती फक्त सोन्याची वस्तू नसून त्यामध्ये ब्रँडेड हिरा देखील आहे आणि म्हणूनच आज ती वस्तू आम्ही तुमच्यासमोर सादर करत आहोत. कारण काही झालं तरी आश्रमातील अशी ब्रँडेड वस्तू म्हणजे सोन्याची वस्तू आणि हिरा असणारी वस्तू आश्रमातील कोणतीही व्यक्ती वापरत नसावी. कारण पोटाची खिळगी भागवणं हेच आश्रमातील एकमेव ध्येय असणारी व्यक्ती असं वापरणं शक्यच नाही आणि म्हणूनच आज आम्हाला तोही पुरावा तुमच्यासमोर सादर करायचा आहे. आता साक्षीला आठवतं की तिचीच ती वस्तू तिथे पडलेली होती आणि तिच्याच इयरिंगचा तो तुकडा असतो की जो आश्रमामध्ये पडलेला असतो. आता साक्षीला चांगलाच घाम फुटलेला असतो. महिपत शिकरेही घाबरलेले असतात. तर आता जजसाहेब पोलिसांना आदेश देत म्हणू लागतात की हा नक्की सोन्याचा तुकडा आपल्या ज्वेलर्समधून विकत घेतलेला आहे. याचा शोध घेऊन त्याचे अपडेट्स लवकरात लवकर कोर्टामध्ये सादर करण्यात यावेत. तर आता महिपत शिकरे साक्षीला म्हणतात, मला खात्री आहे की पोलिसांच्या हाती काहीही लागणार नाही. तर अर्जुन म्हणतो, जजसाहेब, आम्हाला जेवढे जमतील तेवढे पुरावे आम्ही कोर्टासमोर सादर केले आहेत आणि त्यावरूनच हे सिद्ध होत आहे की साक्षी शिकरे त्या रात्री तिथे आश्रमामध्येच होती. याचा अर्थ हा खून साक्षी शिकरे यांनी केलं असंही आपण म्हणू शकतो. परंतु जजसाहेब महिपत शिकरेंच्या बाजूने असल्यामुळे महिपत शिकरे त्यांच्याजवळ पाहतात. जजसाहेब म्हणत असतात की अजून 1 दिवसाची मुदत मी तुम्हाला वाढवून देत आहे. अजून तुम्ही पुरावे कोर्टामध्ये सादर करावेत की ज्यामुळे तुम्ही खात्रीशीर म्हणू शकता की साक्षी शिकरे त्या रात्री आश्रमामध्येच होती. तर अर्जुन म्हणतो, परंतु जजसाहेब. तर जजसाहेब म्हणतात, मी सांगितलेले आदेश तुम्हाला पाळावेच लागतील. आता जजसाहेब कोर्टाचं कामकाज तिथेच थांबवतात. तर आता सायली विचार करते की असा कुठला पुरावा सादर करायचा आहे. तर अर्जुन म्हणतो, सायली, काळजी करू नका, कारण मला असं होणार याची खात्री होती. कारण महिपत शिकरेंनी आता जजसाहेबांनी आपल्या खिशात घातला आहे. परंतु माझ्याजवळ असा एक पुरावा आहे की ज्या पुराव्यामुळे त्यांना या सगळ्यावर विश्वास ठेवावाच लागेल. तर आता सायली विचारते, कोणता? तर अर्जुन म्हणतो, हे सर्व काही कोर्टात उद्याच तुमच्या लक्षात येईल. तर दुसरीकडे आता महिपत शिकरे घरी येतात आणि साक्षीला म्हणतात, आपल्याला माहीत आहे की जज निकाल आपल्याच बाजूने लावणार आहे. उद्या आपण कोर्टात न जाता आपण त्याच ठिकाणी जायचं आहे आणि सर्वांच्या नकळतच ते आश्रम पाडायला घ्यायचं आहे. बघतो या महिपत शिकरेला आश्रम पाडण्यापासून कोण वाचवतं. तर आता महिपत शिकरे आश्रम पाडण्याचा प्लॅन करत असतात. तर दुसरीकडे अर्जुन केस अजून स्ट्रॉंग कशी होईल याचा विचार करत असतो. कारण अर्जुनने असे अजून कित्येक पुरावे असतात की जे पुरावे
अजून कोणासमोरही उघड केलेले नसतात. तर दुसऱ्या दिवशी मैपर शिकरे ठरल्याप्रमाणे वात्सल्य आश्रम पाडण्यासाठी आपल्या माणसांना घेऊन जेसीबी घेऊन त्या ठिकाणी पोचलेले असतात. तर आता सायली, अर्जुन, चैतन्य हे सर्वजण कोर्टामध्ये निघालेले असतात. सायलीचा जीव कासावीस होत असतो. सायली म्हणत असते, अर्जुन सर मला भीती वाटत आहे, मला असं वाटत आहे काहीतरी विचित्र घडणार आहे, मी वात्सल्य आश्रमच्या ठिकाणी जाऊ का? तर आता अर्जुन म्हणतो, परंतु सायली तुम्ही एकट्या जाऊ नका. सायली म्हणते की नाही, मी कुसुमताईंना घेऊन जाते, परंतु तोपर्यंत तुम्ही कोर्टात जाल का? अर्जुन म्हणतो ठीक आहे, मी आणि चैतन्य कोर्टात जातो, तोपर्यंत तुम्ही वात्सल्य आश्रमच्या ठिकाणी जाऊन या. अर्जुन म्हणतो परंतु तेथील एकाही वस्तूला तुम्ही हात लावू नका. तर सायली म्हणते की हो ठीक आहे. आता सायली कुसुमताईंना घेऊन वात्सल्य आश्रमच्या ठिकाणी पोचलेली असते, परंतु तेथील दृश्य पाहून सायलीला तर धक्काच बसतो. पण सायलीच्या अगोदरच जाऊन महिपत शिकरेने आश्रम पाडायला सुरुवातही केलेली असते. आता सायली त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते, परंतु महिपत शिकरेंची माणसं काही आश्रम पाडण्यापासून थांबत नसतात. कुसुमताई सायलीला सावरत असतात. सायलीची ती अवस्था पाहून कुसुमताईंना खूप वाईट वाटत असतं. डोळ्यासमोरच आपला आश्रम जमीनदोस्त होत आहे हे सायलीला सहन होत नसतं. परंतु त्याचवेळी तिथे आता अर्जुनची धमाकेदार एंट्री होते. आता अर्जुन तिथे येतात. सर्वांना म्हणतो थांबा, महिपत शिकरे थांब. आता मात्र महिपत शिकरेंना धक्काच बसतो. तर सायली अर्जुनला म्हणते माझा आश्रम वाचवा. तर आता अर्जुन महिपत शिकरेंच्या तोंडावर नोटीस फेकतो आणि म्हणू लागतो, महिपत शिकरे आता यापुढे तू आश्रमाला धक्काही लागू शकत नाहीस आणि काहीही करू शकत नाही, कारण पुन्हा एकदा या आश्रमावर स्टे आला आहे. त्यामुळे आता हे आश्रम तुझ्याही हातात कधीच येऊ शकत नाही. आता मात्र महिपत शिकरेंना धक्काच बसतो. महिपत शिकरे रागानेच अर्जुनकडे पाहू लागतात. आता अर्जुनने महिपत शिकरेंना चांगलीच धूळ चारलेली असते आणि त्यांचा माज उतरवलेला असतो. आता महिपत शिकरेंना त्यांचा ओव्हर कॉन्फिडन्सच नडलेला असतो. नेहमीच महिपत शिकरे अर्जुनला कमी लेखत असतात, परंतु आज अर्जुननेच महिपत शिकरेंना त्यांची जागा दाखवून दिलेली असते. तर आता सायलीला अर्जुनचा अभिमान वाटत असतो. आता सायली नकळतच अर्जुनला मिठी मारते. आता अर्जुनही सायलीला सावरतो. नकळतपणे का होईना, परंतु हळूहळू सायली आणि अर्जुनमधील प्रेम वाढत चाललेलं असतं. आता केसमध्ये तर अर्जुनचा विजय झालेला असतो, परंतु आता खऱ्या आयुष्यामध्ये सायली आणि अर्जुन एकमेकांवरील प्रेम व्यक्त करतील का आणि एकमेकांच्या भावना समजून घेतील का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. आता अर्जुनने नक्की कोर्टामध्ये असा कोणता पुरावा सादर केला की ज्यामुळे या केसची दिशाच बदलली, हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.